याचा प्रूफ आहे का त्यांच्याकडे? CDR काढून बघू ना कोणी कोणाला फोन केला. काय फार अवघड नाही करणं. पण ताई तुम्हाला असं वाटत नाही का गरजेचं होतं यासाठी काय जाणं? नाही, आम्ही प्रस्ताव मागितला होता. मी स्वतः ऑफर केली आहे. मी गेले 10 वर्ष आरक्षणावर हे आत्ता बोलतायत. त्यांनी आमंत्रण कुणाला दिलं मला नाही माहिती. माझं एवढंच म्हणणं आहे की पहिले आप कशाला करत बसताय? जर या सरकारला खरंच आरक्षण द्यायचं असतं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक फोन करावा, कुणालाही त्यांना योग्य वाटत यावं आणि मीटिंग करावी. व्हॉट इज द प्रॉब्लेम? आज बारामतीमध्ये अजितदादांची सभा झाली. दादा असं म्हणाले की बारामतीकरांना भावनिक होऊ नका. विकासाच्या मुद्द्यावरती आपल्याला पुढची निवडणूक जी आहे ती लढवायची आहे. भावनिकतेचा मुद्दा लोकसभा झाली तरी काही सुटत नाही. वारंवार सभेमध्ये दादांना उल्लेख करावा लागतो. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. खरं तर अशी चर्चा होती की दादा आज घोषणा करणार की दादांनी जो शब्द दिला होता जर बारामतीचा निकाल वेगळा लागला तर मी वेगळा विचार करेल, तसं काही झालं नाही. तर मी तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संविधान बदलणार नाही असं आज अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कुणावर विश्वास ठेवू नका, खोटं बोलणाऱ्यांवर अजिबात ठेवू नका, अशा प्रकारे कोणाच मारणार. खूप छान आहे स्टेटमेंट. पण तुमच्याच चॅनलवर भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार असं म्हणाले की आम्ही संविधान बदलणार. हे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं आणि सगळ्या भारतातल्या चॅनल्सवर त्या गोष्टी आलेल्या. तेवढंच नाही, शपथ घेताना जेव्हा सगळ्या लोकसभेच्या खासदारांनी शपथ घेतली तेव्हा पण भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ऑब्जेक्शनल गोष्टी बोलल्या, ज्याच्यावर ऑब्जेक्शन लोकांनी घेतलेलं आहे. जी शपथ संविधानाच्या चौकटीच्या बाहेरची होती आणि हे भारतीय जनता पक्षाचे लोक बोलतात की आम्ही संविधान बदलणार आहे आणि तो डेटा आहे. ते काय माझे काल्पनिक गोष्टी नाही आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार बोलतात आणि दिल्लीत मी माझ्या कानाने ऐकलेलं आहे आणि तुमच्या चॅनलवर डोळ्यांनी पाहिलं. ज्या बारामतीकरांनी नाकारलं दादांच्या पक्षाला त्याच बारामतीमध्ये येऊन दादा बाहेरचे सगळे पदाधिकारी आणून शक्ती प्रदर्शन करतात. दादांना नेमकं बारामतीकरांना काय संदेश द्यायचा? या प्रश्नाचं उत्तर त्यांना विचारावं लागेल ना. तुम्हाला ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाने काय करावं हा अधिकार. म्हणजे आम्ही दडपशाहीवाले नाही, दडपशाहीवाले तिकडे आहेत. त्यामुळे आम्हाला लोकशाहीमध्ये प्रत्येकाने कुठे रॅली घ्यायची, काय करायचं, कोणी त्याचं डिझायनिंग करायचं हे आम्ही थोडी ठरवतो. लोकशाहीमध्ये प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपल्याला जे योग्य वाटतं ते करावं. भुजबळांनी आठवलं 200 कोटी काहीतरी खर्च झाले इमेज बिल्डिंग, इमेज बुकिंग वरती. काय मला नाही माहिती. मी पण तुमच्याच चॅनलवर पाहिलं ते की इमेज बिल्डिंगसाठी हे मी चॅनल्सवरच पाहिलं. मला फारशी याची माहिती नसते. आमचं कसलं काय इमेज बिल्डिंग आणि काय. आम्ही सेवक आहोत. आम्ही देशाची सेवा करण्यासाठी इलेक्शन आलो आहे. त्याचं आमचं कसलं काय इमेज आणि काय. आम्ही आपल्या लोकांची सेवा आणि लोकांच्या मनात एक छोटंसं स्थान केलं विश्वासाचं, तेवढं आम्हाला पुरे आहे. दादा नेहमी म्हणतात मी कामाचा माणूस आहे. मग कामाच्या माणसाला एवढं इमेज बिल्डिंगवर खर्च करण्याची काय? आता या सगळ्या प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे कशी असणार आणि त्यांना विचारायला पाहिजे. काही छगन भुजबळांनी तिथं भाषणाच्या वेळेस एक सांगितलं की आरक्षणाच्या संदर्भात सरकारने गेल्या आठवड्यामध्ये सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. मात्र विरोधी पक्षात म्हणजे अर्थात राष्ट्रवादी असेल, शरद पवार गट हे कुणीही उपस्थित त्या ठिकाणी राहिलेलं नाही. खरंच किती हे सिरियस आहेत आणि शरद पवारांसारख्या नेत्यांनी तर उपस्थित राहायला हवं होतं, कारण यांनी याच्या अगोदर आरक्षण दिलं नाही. त्याला जोडून असं ते बोलताना असं म्हणाले की बारामतीतून विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोन गेला आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बैठकीला जाणं टाळलं. म्हणजे त्यांनी अर्थात शरद पवारांवरती निशाणा साधले असं सांगतात की शरद पवारांनीच फोन केला त्यामुळे विरोधी पक्ष गेला. कुणीच गेलं नाही. याचा प्रूफ आहे का त्यांच्याकडे? CDR काढून बघू ना कोणी कोणाला फोन केला. काय फार अवघड नाही करणं. पण ताई तुम्हाला असं वाटत नाही का गरजेचं होतं यासाठी काय जाणं? नाही, आम्ही प्रस्ताव मागितला होता. मी स्वतः ऑफर केली आहे. मी गेले 10 वर्ष आरक्षणावर हे आत्ता बोलतायत. मी 10 वर्ष कुठे बोललं पाहिजे आरक्षणाबद्दल? संसदेत तुम्ही डेटा काढून बघा. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल सातत्याने प्रस्ताव आणा. प्रस्ताव आम्हाला पाठवा. आम्ही ताकदीने तुमच्यावर उभं राहू. पण प्रस्ताव तर हातात आला पाहिजे. आत्तापर्यंत 10 वेळा या केंद्र सरकारने, जे आधी मोदी सरकार होतं आता ते NDA सरकार म्हणतात,
तर त्या सरकारमध्ये म्हणजे मोदी सरकारनी 10 वर्षामध्ये अनेक आरक्षणाची बिलं ऐकली आणली. त्या प्रत्येक बिलावर अर्जुन मुंडाजी मंत्री होते. प्रत्येक बिलावर मी बोललेले, प्रत्येक बिलावर. आणि मी हाच मुद्दा मांडलाय की एक देशासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल आणा. महाराष्ट्रात आरक्षणाचा विषय, मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये, अनेक राज्यांमध्ये एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल आणा. 2, 3, 4 दिवस चर्चा करू आणि एक काहीतरी निर्णय घेऊ. आणि महाराष्ट्र सरकारने तो प्रस्ताव तर आम्हाला दिला पाहिजे. त्याच्यासाठीच ही बैठक, सर्वपक्षीय बैठक बोलवली. प्रस्ताव कुठे पाठवला होता? बैठकीलाच कुणी गेलं नाही. प्रस्तावच आला नाही ना. पण बैठकीला जाणं गरजेचं नव्हतं असं वाटतं. प्रस्ताव आल्याशिवाय अजेंडा काय कसा कळणार? आमंत्रण होतं असं त्यांचं. आमंत्रण आलं पण अजेंडा काय? ते म्हणतात की आम्ही एकत्र बसून आपण अजेंडा ठरवू शकलो असतो. हो, मग ते आम्हाला एरवी भेटतात ना सगळे. तुमच्याच चॅनलवर ते आम्ही जिन्यावर 50 वेळा सगळ्यांना एकामेकाशी बोलताना बघतो. मग तेव्हा का नाही बोलत? म्हणजे बोलवलं नव्हतं असं म्हणायचं. बोलवत नाही. आज अहो, जेव्हा त्यांनी आमंत्रण कुणाला दिलं मला नाही माहिती. माझं एवढंच म्हणणं आहे की पहिले आप कशाला करत बसताय? जर या सरकारला खरंच आरक्षण द्यायचं असतं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक फोन करावा, कुणालाही त्यांना योग्य वाटत यावं आणि मीटिंग करावी. व्हॉट इज द प्रॉब्लेम? हे सगळ्या याच्यामध्ये सरकार तुमच्यावर ढकलतंय. हो, मला अजेंडा पाठवला आणि मला बोलवलं तर मी 2000% मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या हे सगळ्यांच्या आरक्षणाची जर त्यांनी मीटिंग लावली आणि हा सगळा अजेंडा असेल तर मी 2000% जाईन त्या मीटिंगला. पण त्यांनी लावली तर पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.